डाळ तांदळाचा दह्याचा वापर जराही न करता मऊ लुसलुसीत जाळीदार ढोकळा करणार आहोत. डाळ तांदळाचा ढोकळा करण्यासाठी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही इथे कोणताही जुना तांदूळ वापरू शकता, इंद्रायणी तांदूळ सोडून. डाळ तांदळाचा ढोकळा करण्यासाठी मी 2 वाटी तांदूळ घेतलेत. ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने डाळ सुद्धा घ्यायची आहे. 1 वाटी चणा डाळ घेतले, त्याच वाटीने पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचे. पाणी आपल्याला हे टाकून द्यायचं नाही. त्यासाठी स्वच्छ पाणी येईपर्यंत 2 ते 3 वेळा चांगले डाळ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ धुवून झाल्यानंतर 4 ते 5 तासासाठी ह्यावरती झाकण ठेवून हे भिजण्यासाठी ठेवायचे. डाळ तांदूळ भिजतील इतपत ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. मी इथे 5 तास हे भिजत ठेवलं होतं. डाळ बघाल ना, तर मी तुम्हाला इथे डाळ तोडून दाखवते. डाळ अगदी चांगली फुलून आलेली आहे. डाळ चांगली अशी फुलून आली, की मिक्सरला चांगली बारीकही ती वाटली जाते. यासाठी 4 ते 5 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचंय. डाळ तांदळामधलं पाणी आहे ते टाकून न देता मी ग्लासामध्ये काढून घेते. डाळ तांदूळ मिक्सरला फिरवताना ग्लासामधलं काढलेलं पाणी आहे ते यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचंय. पाणी एकदमही जास्त घालायचं नाही. हे मिश्रण जास्त सैलही करायचं नाही. मिक्सरला फिरवलेलं मिश्रण आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घेतले. उरलेले डाळ तांदूळ मिक्सरला फिरवून घेतले. पीठ तुम्ही बघा तर इतपत मी सैल ठेवलेलं आहे. हे डाळ तांदळाचं पीठ चांगलं फुलून येण्यासाठी जास्त घट्ट आणि एकदम सैलही करायचं नाही. आपण ढोकळा करत आहोत. ढोकळ्यासाठी पीठ सैल करायचं नाही. मध्यम असं पीठ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. मी ते झाकण ठेवून हे रात्रभर फुलण्यासाठी ठेवणार आहे. तर तुम्ही हे 6 ते 7 तासासाठी सुद्धा पीठ ठेवू शकता. आपण पिठामध्ये दह्याचा वापर अजिबात केलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही पीठ बघाल तर किती छान असे फुलून आलंय. पिठाला किती छान अशी जाळी आलेली आहे. पीठ मी ते फर्मेंट करण्यासाठी ठेवताना चांगलं 10 मिनिटं फेटून घेतलं होतं. पीठ चांगलं फेटून जर जास्त सैल व एकदम घट्टही ठेवलं नाही, मध्यम असं ठेवलं तर पीठ चांगलं फुलून येतं. तुम्ही पिठाला जाळी बघू शकता. हलक्या हाताने आता हे मिक्स करून घ्यायचंय. पीठ फुलून आलं की थोडंसं ते घट्ट असं होतं. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. मी इथे आता हे पीठ मिक्स करून घेते. पीठ तुम्ही बघाल तर तुम्हाला पीठ घट्टसं दिसत असेल. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. मी इथे 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. मीठ घातल्यानंतर हळद घालताना तुम्ही हळद अशी सुद्धा घालू शकता. पण मी इथे हळद छोटा पाव चमचा एका वाटीमध्ये घालून घेतली. अगदी पाव चमचा पाणी घेतले. थोडंसं पाव चमचा अजून घालून घेते. पाणी घालून हळदीमध्ये मिक्स करून घ्यायचंय. चांगलं पाणी मिक्स झालं की नंतर ही हळद आहे ती अशी पिठामध्ये घालून मिक्स करून घेतली की ढोकळ्यावरती जे हळदीचे स्पॉट्स येतात ना, ते अजिबात येत नाही. अशी पाण्यामध्ये मिक्स करून हळद घालून चांगले मिक्स करायचे आहे. हळद अशी अगदी एकसारखी व्यवस्थित मिक्स होते. फक्त पाणी घेऊ नका जास्त. पीठ आपल्याला सैल करायचं नाही. हळद घालून हळद मिक्स करून घेतली. आता ह्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलंय. तेल घातल्यामुळे ढोकळा आहे ना, तो खाताना घशाला त्याचा खास लागत नाही. यासाठी आपल्याला 1 चमचा तेल घालून मिक्स करून घ्यायचंय. मीठ, तेल आणि हळद आहे ती पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. आपण जरी हळद आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून घातलेली आहे, तरी सुद्धा ते पिठामध्ये अगदी ते पाणी आहे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे. ह्या पद्धतीत आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. हळद, मीठ आणि तेल चांगलं पिठात मिक्स करून झाल्यानंतर ताटाला इथे थेंबभर तेल लावून घ्यायचंय. असं तेलने ग्रीस करून घेतलं की ढोकळा ताटाला चिटकत नाही. मी इथे ताट घेतलेला आहे. तुम्ही कुकरचा डब्बा घेऊ शकता किंवा केक टीप घेतलं तरी सुद्धा चालेल. ही तयारी आधीच करून ठेवायची. त्यानंतर मी इथे पिठामध्ये 1 पॅकेट फ्रूट सॉल्ट घातलेला आहे. त्याऐवजी तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता, म्हणजेच खायचा सोडा. त्यावरती 1 थेंब मी ते पाणी घालून घेतलंय. असं पाणी घालून मिक्स करून घेतलं की तुम्ही ते रिझल्ट लगेच बघू शकता. पीठ आहे ते अगदी छान असं वरपर्यंत फुलून आलेलं आहे. असं जर 1 थेंब पाणी घालून फ्रूट सॉल्ट मिक्स करून घेतला की ढोकळा आहे ना, तो पटकन चांगला फुलून येतो आणि ढोकळ्याला जाळी खूप छान अशी येते. पाणी मी गरम करायला ठेवले. फ्रूट सॉल्ट घालायच्या आधी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाण्याला उकळी आली की नंतरच फ्रूट सॉल्ट आहे तो घालून घ्यायचा. ताटामध्ये मिश्रण घातल्या घातल्या ताट
पटकन ते पाणी गरम करायला ठेवलंय त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. जोरात टॅप करू नका. अगदी हलक्या हाताने मी टॅप करून घेतलंय. पाण्याला चांगली खदखदून उकळी आलेली आहे. मी इथे अशी उलटी एक प्लेट ठेवली. त्यावरती मी इथे आता ताट ठेवत आहे. तुम्ही जाळीसुद्धा कुकरची ठेवू शकता. फक्त काळजी घ्या, खाली जे पाणी आहे ना, ते ढोकळ्यामध्ये गेलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या. वरती झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा. 5 मिनिटानंतर गॅस मध्यम ठेवून 7 मिनिटं अजून ढोकळा वाफवून घ्यायचा. म्हणजे टोटल 12 ते 14 मिनिटं तुम्ही हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. मी इथे 12 मिनिटं ढोकळा चांगला वाफवून घेतलाय. 12 मिनिटानंतर सुरी घालून चेक केलं. मिश्रण अजिबात सुरीला चिकटत नाही. परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला वाटलं सुरीला चिकटतंय तर तुम्ही अजून 1 मिनिट हा वाफवून घेऊ शकता. ढोकळ्याची प्लेट काढून ढोकळा थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड झाल्यावरतीच ढोकळा कट करायचा आहे. ढोकळा थंड होईपर्यंत इथे फोडणी तयार करूया. फोडणी करण्यासाठी मी 2 पळी एवढं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती 1 चमचा राई घातली. राई छान तडतडली. 1 चमचा जिरं घातलं. जिरं छान फुललं. 7-8 कढीपत्त्याची पानं घातली. कढीपत्ता घातल्यावर तेल गॅसवर उडू नये ह्यासाठी मी झाकण ठेवून घेतलं. छोटा पाव चमचा हिंग घालून घेतला. 2 हिरव्या मिरच्यांना मध्ये कट करून त्या घालून घेतल्या. मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या की नंतरच पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावर तेल गॅसवर उडू नये म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून घेतलं. झाकण काढून घेतले. चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर घालून घ्यायचे. तेल पाण्याला चांगली चव यावी त्यासाठी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर घातले. साखर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. ढोकळा चांगला थंड झालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता ढोकळा अगदी किती मऊ लुसलुशीत तयार झालाय. ढोकळा ताटाच्या कडेने पहिला सोडवून घ्यायचा आहे सुरुवातीला, नंतर ढोकळा कट करायचा आहे. ढोकळा कट करताना तुम्हाला समजत असेल ढोकळा किती मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. सुरी तुम्ही बघाल तर आतपर्यंत कशी जात आहे आणि ढोकळा अगदी कापसासारखा असा झालेला आहे. ढोकळा कट करून झाल्यावरती त्यावरती फोडणी घालून घ्यायची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. डाळ तांदळाचा ढोकळा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल, रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. मी तुम्हाला इथे अजून सुचवेल की तुम्हाला एकच ढोकळा खाऊन नेहमी कंटाळा आला असल्यास, तुम्हाला नाश्त्याला वेगळं काय करायचं समजत नसेल तर तुम्ही असं ढोकळ्याचं पीठ तयार करून त्यामध्ये हळद न घालता वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावभाजी मसाला, किंवा सांबार मसाला कोणताही मसाला घालून सुद्धा तुम्ही ढोकळा करू शकता. तसाही ढोकळा चवीला अप्रतिम असा लागतो. ढोकळा तुम्हाला ताटामधून काढून दाखवत आहे. ताटाला अजिबात ढोकळा चिकटलेला नाही. ढोकळा मी तुम्हाला दुसराही काढून दाखवते आणि मला जमेल तेवढं मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कॅमेऱ्याला क्लिअरिटी चांगली नाही त्यामुळे तुम्हाला नीट जाळी दिसत नाही आहे. ढोकळा व्यवस्थित नाही दिसत आहे. पण मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. ढोकळ्याला अगदी खूप छान अशी जाळी आलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत रेशनिंगच्या तांदळाचा इथे डाळ तांदळाचा ढोकळा आपला तयार आहे. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.